डेडिकेशन, डिव्होशन आणि डिटर्मिनेशनच्या माध्यमातून मी राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी भूमिका करतोय. त्यामुळं मोमेंट माझी गरिबांची असेल, पण पॉलिटिक्स मात्र सर्वांच्याबरोबर असेल माझं. म्हणून आमचं म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसी या कोट्याशिवाय तुम्ही दिलं पाहिजे, एवढीच फक्त त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे. परंतु माझं एक म्हणणं आहे की आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. नमस्कार, नवशक्तीच्या स्टुडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत विद्यमान आमदार महादेव जानकरजी, राष्ट्रीय समाज पक्षाचे, ज्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत येत्या निवडणुकांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, ते कोणासोबत जाणार आहेत. आज राष्ट्रीय समाज पक्षाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल पक्षाच्या वाटचालीबद्दल त्यांना काही म्हणायचंय काय, हेही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. जानकरजी, स्वागत आहे नवशक्तीमध्ये. नमस्ते. सर्वप्रथम मला हे विचारायचं आहे तुम्हाला की येत्या निवडणुका आहेत आता 2024 मध्ये, तर तुम्ही निवडणुकांची घोषणा होण्याची वाट बघणार आहात की आधीच पक्ष कोणासोबत जाणार, याच्याबद्दलची काही घोषणा तुमच्याकडनं अपेक्षित आहे आम्हाला? आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या केंद्रीय जी आमची कमिटी आहे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की भारतभर आपण स्वतः लोकसभेच्या स्वतंत्र जागा लढवायच्या, असा निर्णय आमचा झालेला आहे. त्यामुळं आत्ता आम्ही जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळजवळ 30 मतदारसंघात कव्हर केलेलं आहे. बाहेरच्या राज्यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरात आणि कर्नाटक आहे, यात देखील आम्ही ह्या जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून पोहोचलो आहे. त्यामुळे आज तर सध्याला एक 300 लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष सज्ज आहे. आणि मग सत्तेत येण्यासाठी, म्हणजे तुम्ही म्हणता की जर न्याय मिळवायचा असेल तर तुम्ही स्वतः सत्तेत गेलं पाहिजे, इतरांकडे मागण्यापेक्षा आपण स्वतः सत्तेचा भाग झालं पाहिजे. पण मग ते होण्यासाठी कुठलाही पक्ष जर बहुमताने निवडून आला सत्तेवरती आणि त्याची विचारसरणी कुठलीही असली तरी तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का? पहिल्या सुटला कसं आहे, मोमेंट अँड पॉलिटिक्समध्ये डिफरंट केलं पाहिजे. मोमेंट आपली उपेक्षितांची आहे, पण पॉलिटिक्स जर आपण सर्वाबरोबर केलं तरच आपलं हित होणार आहे. उद्या कोण डावा आणि कोण उजवा असं राहिलेलं नाही अलीकडं, कोण समाजवादी आणि कोण बहुजनवादी हे ठरलं नाही. त्यामुळं मोमेंट माझी गरिबांची असेल, पण पॉलिटिक्स मात्र सर्वांच्याबरोबर असेल माझं. त्यामुळे सत्तेची भागीदारी करण्यासाठी, गरिबांचं हित होण्यासाठी कुणाशीही सोयरीक करायला आम्ही तयार आहे. सध्या आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे मराठा समाजासाठी आरक्षण आणि दुसरं आहे जातनिहाय जनगणना. तर आरक्षणाबद्दल आपली काय ठोस भूमिका आहे किंवा काही घेतली आहे? राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या वर्षी 5 ऑगस्टच्या दरम्यान आम्ही दिल्लीला जंतर मंतरवर एक जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मोर्चा काढला होता. त्यामुळं जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हे पहिला राष्ट्रीय समाज पक्षाचा अजेंडा आहे. आणि मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे, फक्त ओबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यातून नाही पाहिजे, ही भूमिका आमची आहे. का तर ओबीसीमध्ये अशा काही गरीब जाती आहे त्यांना स्वातंत्र्याची पाठ अजून उगवलेली नाही आणि त्यांचीच भाकरी पुन्हा जर घेत असेल तर ते बरोबर राहणार नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसी या कोट्याशिवाय तुम्ही दिलं पाहिजे, एवढीच फक्त त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे. आजपर्यंत तुम्ही महायुतीसोबत होतात, तर यापुढेही म्हणजे युती झाली कुठलीही तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार किंवा एखादा विशिष्ट पक्ष असेल तर त्या पक्षात तुमचं विलिनीकरण होऊ शकतं असं आपण बघू शकतो का? मी आयुष्यात कधी विलीन होणार नाही. माझी छोटासाच एका बाजूला मोदी साहेबाचा सिमेंट कॉन्क्रीट आहे आणि राहुल गांधीचं डांबरीकरण आहे आणि माझा पालनचा रस्ता आहे, पण माझाच रस्ता ठेवणार आहे. मी विलीन कधीच आयुष्यात होणार नाही. ज्या दिवशी मी म्हणजे जाईन या देशातून, जगातून, त्यावेळेसच विलीन झालं मला माहीत नाही, पण पक्ष विलीन कधीच होऊन देणार नाही. मी माझी छोटी का झोपडी असं ना, पण माझी मला प्यारी आणि तिलाच त्या माध्यमातून न्याय द्यायची भूमिका असेल माझी. त्यामुळे पक्ष विलीन होणार नाही. आणि आज जर तरचं कसं आहे, आज सध्याला कोणाची ऑफरच नाही, त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल भाष्य करणे योग्य नाही. काळ आल्यानंतर ते ठरवता येईल, पण आत्ता सध्याला तर काही कोणी इंडियाने बी नाही, इंडियाने बी आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे एकटाच चलो रे ही भूमिका आमची चाललेली आहे सध्याला. आज आपल्या पक्षाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत, तर पक्ष नेतृत्व किंवा पक्ष वाढवणं याकडे तुम्ही कसं बघताय? आज राज्यामध्ये 27 राज्यात पक्षाचं आपलं नेटवर्क आहे. 17 राज्यात पोझिशन चांगली आहे आणि 4 राज्यात आम्हाला मान्यताप्राप्तपर्यंत पार्टी गेलेली आहे. जर 6 राज्यात मिळाली तर नॅशनल पार्टी बनती, तर मला 4 राज्यात यश मिळत चाललेलं आहे. त्यामुळे मी धीरे धीरे 2 दिवसाला राज्य बदलतो मी. त्यामुळे गेली 30 वर्ष झाला अहोरात्र माझा हा संघर्ष आहे. डेडिकेशन, डिव्होशन आणि डिटर्मिनेशनच्या माध्यमातून मी राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी भूमिका करतो आहे. माझ्याबरोबर इंजिनियर्स, डॉक्टर, सायंटिस्ट अशी काही माणसं आहेत की फुल टाईम ती स्वतःचं तन मन धन देऊन ती देशभर अतिशय जाळं उभा करतात. आमची टीम आहे आणि त्या माध्यमातून ते काम चांगलं RSPचं काम वाढवण्याची भूमिका करतात. ओके, आता शेवटचा प्रश्न राज्यातल्या राजकारणाबद्दल. आत्ता जी काही वस्तुस्थिती आहे आणि येत्या निवडणुका, अगदी त्यात मुंबई महापालिकेच्या असतील, लोकसभा, विधानसभा सगळ्याच आल्या, तर याकडे तुम्ही राजकीय नेता किंवा राजकारणीच्या दृष्टिकोनातून कसं बघताय? आज कसं झालं आहे, महाराष्ट्राची राजकारणाची अवस्था अशी कधीच झाली नव्हती. कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधात आहेत
ह्या पजल अवस्थेमध्ये जनता आहे. शेतकरी असेल, कामगार असतील, हे लोक सर्वच लोक असतील, तर त्यांना सत्तेत कोण आहे? जे सत्तेत एकमेकाला विरोधक होते तेच मांडीला मांडी लावून बसलेत, अशी अवस्था आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेबद्दल आता तर काय ओपनली मत सांगता येणार नाही. ज्यावेळेस बॅलेट पेपरला येईल त्यावेळेसच ते समजेल असं मला वाटतं आहे. परंतु महाराष्ट्राची जनता ह्याच्या अगोदर कधीच गोंधळलेल्या अवस्थेत नव्हती. एवढा गोंधळ मोठा महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला आहे. पण आपल्याकडे मतदान करताना मग आरक्षण आणि इतर काय म्हणू जातनिहाय जे मुद्दे येतात, तर त्याच्याकडे बघूनच मतदान केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? बरेच ठिकाणी कास्टवर मतदान होते नाही असं नाही, परंतु माझं एक म्हणणं आहे की आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. आज या देशामध्ये जैन कम्युनिटी GST टॅक्स पेड कम्युनिटी आहे. आरक्षण नसताना देखील ती समाज सुधारलेला आहे. आपण बी त्या समाजाकडून काहीतरी शिकलं पाहिजे की आपल्यात कॅलिबर्स आहे का. आता आरक्षण मागितलं मराठा किंवा धनगर किंवा OBCला, तर आता रिझर्वेशन कुठं आरक्षण राहिले? सर्व गोष्टीचं प्रायव्हेटेशन झालं. पोर्ट, रेल्वे, एअरपोर्ट या सर्वच गोष्टीचं काय झालं? प्रायव्हेटेशन झालं. सर्व्हिस तुमच्या मुलांना कुठली लागणार आहे? म्हणून आपल्या तरुणांनी, आपल्या मुलांनी देखील बिझनेसच्या दृष्टीनं जास्त लक्ष घातलं पाहिजे आणि स्वतःचं सेल्फ सर्व्हिस मी करणार नाही, सर्व्हिस देणारा मी बनणार आहे, ही मनाची शपथ घेतली पाहिजे. म्हणजे मी एम्प्लॉईज बनणार नाही, तर ओनर ऑफ दॅट इन्स्टिट्यूट, त्या कंपनीचा मालक कसा बनेल असा प्रयत्न प्रत्येक युवकाने केला पाहिजे, तर आपली प्रगती. आरक्षणाच्या दृष्टीने लढाई चालू असू द्या, पण आरक्षण आता तुम्हाला मिळालं, समजा STचं मिळालं धनगराला, OBCचं मिळालं, मराठ्यांना मिळालं, नोकऱ्या कुठे आहेत? त्या नोकऱ्याच लागणार नाहीत ना, कारण तिथं काय होणार आहे? प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे तिथं. पण ह्या गोष्टीचा दोन्ही गोष्टींना देखील आरक्षणधाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की आम्हाला आमची बुद्धी, कष्ट, वेळ दिला पाहिजे. डेडिकेशन, डिव्होशन, डिटर्मिन आणि कष्ट आणि जिद्द आणि चिकाटी ठेवावी लागेल, तरच तुमचा विजय होणार आहे. म्हणून आज जैन समाज प्रत्येक गोष्टीत टॅक्स पेड कम्युनिटी आहे. का बनली गेली? तर ते बिझनेसमध्ये आहेत. आमचा मराठी माणूस काय म्हणतोय? मला सर्व्हिस पाहिजे. आणि तो काय म्हणतोय? मी सर्व्हिस देण्यासाठी लायक आहे. मग सर्व्हिस देणारा जोपर्यंत माणूस तयार होणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. त्या दृष्टीने दोन्ही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. पण राजकारणात आता काय झालं आहे? कास्ट पॉलिटिक्स चालायला लागले. आरक्षणाच्या मुद्द्यावर मतांतर व्हायला लागलेलं आहे. हे विसरता कामा नये. कारण आता मराठा विरुद्ध OBC वाद पेटत चाललेला आहे हा मोठ्या प्रमाणात, आणि ह्या आपल्या राज्याला भयावह नाही, प्रगतीच्या दृष्टीनं चांगलं नाही, आणि असं घडलं नाही पाहिजे. या दृष्टीनं राज्यकर्त्यांनी विचार करावा, एवढीच आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. ओके. राष्ट्रीय समाज पक्षाला 20 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आमच्याकडून शुभेच्छा. शिवाय प्रवाहातील मुख्य पक्षांसोबतही तुमची जाण्याची जी जिद्द आहे आणि वेगळं काहीतरी घडवून आणण्यासाठी, याबद्दल आपण पुन्हा बोलूया. पाहत रहा नवशक्ती. नमस्ते. थँक्यू.